जैन विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, एसएससी जीडी सारख्या एक्झाम आहेत. ह्याच्यामध्ये बुद्धिमत्ता जो काही सब्जेक्ट आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते 5 ते 10 सेकंदामध्ये सोडवणं एकदम महत्वाचं आहे बघा. ह्यातच तुमचा खूप सारा वेळ जातोय. पण ते लवकरात लवकर जर सोडवसाल तर तुम्हाला काय होऊ शकत्या, लवकरात लवकर पोस्ट मिळू शकते बघा. ओके. तर त्यासाठी हे महत्वाचे जे काही आपण एक्झाम्पल बघणार आहे, आता 15 एक्झाम्पल घेणार आहे आपण ह्याच्यामध्ये. वेगवेगळ्या टॉपिकचे काही बुद्धिमत्तेचे टॉपिक आहेत, त्याच्यावरती आपण जे काही एक्झाम्पल आहेत ते घेणार आहे. ते 5 ते 10 सेकंदामध्ये कसं सॉल्व्ह करायचं योग्य स्ट्रॅटेजीचा वापर करून आता आपण इथं बघणार आहे बघा. ओके, राईट. आता ह्याच्यामध्ये बघूया आपण पहिला क्वेश्चन आहे बघा आपला महत्वाचा. एसएसजीडी पोलीस भरती आर्मीसाठी पण हा क्वेश्चन महत्वाचा आहे. तिन्ही एक्झामला हा क्वेश्चन विचारला जातो बघा. कसं सॉल्व्ह करायचं एकदम सिंपल वे ना ते आपण इथं बघूया. याच्यामध्ये इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो, म्हणजेच काय करायचं, अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला इथं लावायचे बघा. 5 शब्द आहेत इथं. लोनली, लॉन्जिट्यूड, लवली, लॉन्च आणि लॉकर असे 5 शब्द आहेत. आणि हे इथं हे त्याचे आन्सर्स आहेत बघा. याच्यामध्ये अल्फाबेटिकल नुसार कोणतं उत्तर योग्य आहे ते आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे याच्यामध्ये, राईट. आता बघा ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या मध्ये येलो कॉमन आहे बघा. आपण कट करून टाकूया, त्याचा काहीच यूज नाही, कारण का येलो कॉमन आहे, आपल्याला काहीच मिळणार नाही. आता येलो आपण कट केल्यानंतर बघा इथं एन आहे, इथं एन आहे, त्याच्यानंतर इथं 3 नंबरचं अक्षर व्ही आहे, इथं बघा यू आहे आणि इथं काय बघा सी आहे. म्हणजे एबीसीडी नुसार जर गेलं तर पहिल्यांदा कुठला येणार बघा, 5 नंबरचा पर्याय तो पहिला येणार बघा आपला, कारण का त्याच्यामध्ये काय आहे बघा, सी आहे, राईट. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या मध्ये 5 आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्यानुसार आपण गेलो तर आपण ह्याच्यामध्ये एन आय व्ही आणि यू, आपण शेवटचा अक्षर डायरेक्ट काढू शकतो का, शेवटचं डायरेक्ट बघा. मग शेवटीला काय असणार, यू येणार, व्ही येणार, काय येणार, तर सगळ्या शेवटी काय येऊ शकते बघा, व्ही वाला. म्हणजे सगळ्या शेवटी काय येणार बघा तुमचं 3, हे सगळ्या शेवटी येणार, मध्ये काय पण येऊन दे, पण पहिल्यांदा 5 फिक्स आणि शेवटीला काय येणार बघा तुमचं व्ही फिक्स येणार बघा. ओके, इंग्रजी अल्फाबेटिकल नुसार. आता ह्याच्यामध्ये एकच ऑप्शन आहे बघा, ह्याच्यामध्ये एकच ऑप्शन तुम्हाला दिसतोय, तो म्हणजेच पर्याय क्रमांक 1, ज्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा 5 आहे. 5 तर सगळ्याच्या पहिल्यामध्ये 5 आहेच, पण शेवटी बघा इथं प्रत्येकाचा वेगळा अंक आपल्याला बघायला मिळते. आणि 3 हे झालं आपलं उत्तर, म्हणजे 5 आणि 3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 असं झालं आपलं उत्तर. तुम्ही बाकीच्यांचा पण क्रम लावू शकताय, पण आपल्याला इथं 5 ते 10 सेकंदामध्ये सोडवायचं आहे. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, पहिला आणि शेवटचं अक्षर एकदम बघायचं, तुमचा आन्सर येते बघा, राईट. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, 2 नंबरचा क्वेश्चन आहे. इथं दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संज्ञा येईल. प्रश्नचिन्ह बघा, हा क्वेश्चन आहे आपला आणि इथं 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता संज्ञा येईल किंवा ह्यातलं कोणतं उत्तर येईल आपल्याला इथं सोडवायचं आहे बघा. आता ही जी सिरीज आहे ह्याला फॉरवर्ड सिरीज म्हणायचं. म्हणजे काय, तुमचं जे काय हे आहेत, म्हणजे जे काय अल्फाबेट्स आहेत ते असं पुढे पुढे गेलेले असतात किंवा मागं पण आलेले असतात. आपण चेक करूया पहिल्याचं, प्रत्येकाच्या पहिल्यातलं अक्षर आपण चेक करूया. त्यासाठी आपल्याला नंबर्स माहिती पाहिजे बघा. नंबर्स जर माहिती असतील तर तुम्ही काय करू शकता, एकदम सिंपल वेने कॅल्क्युलेट करू शकता किंवा पुढचं जे काय आन्सर आहे ते काढू शकताय. आता प्रत्येकाचा मी नंबर लिहून घेतो. डीचा नंबर किती आहे बघा, 4 आहे. बीचा किती आहे, 2 आहे. एचा नंबर किती आहे बघा, इथं 1 आहे. त्यानंतर जेचा नंबर किती आहे बघा, इथे 10. एचचा नंबर आहे 8. जीचा नंबर बघा इथे 7. त्याच्यानंतर पीचा नंबर आहे बघा 16. एनचा नंबर आहे 14 आणि एमचा नंबर आहे 13. प्रत्येकाचा पहिल्या अक्षरामध्ये काय काय वाढत गेले आपण इथं बघूया. फॉरवर्ड सिरीज आहे का बघा आपण, आपल्याला नंबरावरनं लगेच समजून येते. 4 नंतर काय आलंय बघा इथं 10, म्हणजेच काय झालंय बघा इथं +6 झाले, राईट. त्याच्यानंतर बघा 10चं काय झालंय बघा इथं 16 झाले, म्हणजेच काय झालं इथं पण +6 झाले. त्याच्यानंतर सेम आपलं जे काही इथं आन्सर असणार आहे ह्याच्यामध्ये पण +6. 16 आणि 6 किती, 22. आणि 22 नंबरचं अक्षर आहे तुमचं व्ही. 22 नंबरचं अक्षर कोणतं येते बघा इथं, इंग्रजी अल्फाबेटनुसार व्ही. पण आपल्याला व्ही 3 ह्याच्यामध्ये दिसते. आपण पुढचा आणि चेक करूया. याच्यामध्ये आता 2 आहे, दुसरं अक्षर बघा इथं 2 आहे. इथं काय आहे तुमचं 8 आहे. म्हणजे सेम इथं पण काय व्हायला बघा, +6 व्हायला लागले, राईट. इथं पण सेम +6. 8 आणि 6 परत 14 बघा. 8 आणि 6 किती झालं तुमचं इथं, +6 परत 14. आणि 14 आणि 6 किती आलं बघा तुमचं इथं 20. 14 + 6 किती 20. आणि 20 वालं कोणतं अक्षर आहे बघा तिथं, 20 वालं टी आहे, व्ही टी. आता व्ही टी प्रत्येकाच्या मध्ये व्ही टी बघायला मिळते, राईट. आता परत आणि चेक करूया आपण. शेवटचा अक्षर बघा, इथं एचा नंबर आहे 1, जीचा नंबर आहे 7. म्हणजे इथं पण तुम्हाला काय बघायला मिळते बघा, +6ची सिरीज आहे. म्हणजे सगळ्याच्या मध्ये +6 होत चालले. इथं जी शेवटचा अक्षर आहे इथं पण इथं एम शेवटचा अक्षर आहे बघा. 7 आणि 6 किती, 13, म्हणजे +6, राईट. आणि इथं 13 आणि 6, 13 + 6 किती झालं तुमचं 19. आणि 19 नंबर जे काही अक्षर आहे ते तुमचं कोणतं आहे बघा, एस, व्ही टी एस म्हणजेच पर्याय क्रमांक 2. असं तुम्ही शांत डोक्याने सॉल्व्ह करू शकता, कायच अवघड नाही. प्रत्येकाच्या मध्ये +6 फॉरवर्ड सिरीज आहे. कुठे कुठे +6 असू शकते, कधी कधी 2 असू शकते, कधी कधी 3 असू शकते, +1 असू शकते. त्यासाठी तुम्हाला नंबर्स माहिती असणं, त्या अंकांचं नंबर माहिती असणं एकदम अत्यंत आवश्यक आहे बघा. ओके, नंबर माहिती असलं तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, राईट. 3 नंबरचा क्वेश्चन आहे बघा ह्याच्यामध्ये. आता 3 नंबरचा क्वेश्चन महत्वाचा आहे ह्याच्यामध्ये. तर हा जो क्वेश्चन आहे हा संख्या मालिका ह्याच्यावरती क्वेश्चन आहे बघा. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संज्ञा येईल किंवा कोणती संख्या येईल असं त्यांना म्हणायचं आहे.
आता काय कसं सॉल्व्ह करायचं बघा, याच्यामध्ये हा क्वेश्चन आहे आणि तुमच्या इथं ऑप्शन्स दिलेत बघा त्याच्यामध्ये. आता 7 आहे, 50 आहे, एकदमच संख्या जोरात वाढायला लागल्यात. जोरात वाढायला लागल्यात म्हणजे काय, ह्याच्यामध्ये प्लस मायनस काय नसणार आहे, काहीतरी गुणाकाराचा संबंध आहे, तर जेवढी संख्या जोरात वाढू शकते. 7चं 50 व्हायला लागले, 50चं 351 होते आणि 351चं डायरेक्ट 2458 व्हायला लागले, म्हणजेच काय व्हायला लागले, संख्या एकदम जोरात वाढायला. आपण चेक करूया बघा. 50 कसं होऊ शकते, 7 गुणिले 7, 7 7 49 प्लस 1 म्हणजे गुणिले 7 प्लस 1 म्हणजे 50 होते. 7 7 49 प्लस 1 50. इथं पण आपण चेक करूया. 351 कसं होते बघा, 5 7 35 म्हणजे 350 झालं. 5 7 35 प्लस 1, राईट. सेम म्हणजे आपल्याला सिरीज काय मिळाली, गुणिले 7 प्लस 1. इथं आपण चेक करूया परत एकदा, म्हणजेच गुणिले 7 प्लस 1 ही आपली सिरीज आहे. इथं पण सेम तुम्ही करा, तुमचं उत्तर येते बघा. 7 1 7, 7 1 7 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवा, तुमचं 8 येते. किंवा 7 1 7 यांचा गुणाकार केला असता तुमचा 2457 येईल, प्लस 1 केला तर 2458. आता काय करायला पाहिजे, सेम आपल्याला गुणिले 7 प्लस काय करायला पाहिजे, इथं 1 करायला पाहिजे, तुमचं उत्तर येते बघा. आता प्रत्येकाचा एक स्थानचा अंक चेक करा. एक तर तुम्ही गुणाकार करू शकता तरी पण तुमचं उत्तर येणार आहे, पण जर एक स्थानचा अंक चेक करा, तुमचं कसं सॉल्व्ह करू शकता बघा तुम्ही. 7 8 56, 56 आणि प्लस 1 म्हणजे किती आलं बघा, माझं एकक स्थानी 7 येणार आहे आणि एकक स्थानी 7 असणारा माझा एकच पर्याय ते म्हणजे किती बघा, 17,207 आहे की नाही सांगा बघा. तुम्ही गुणाकार पण करू शकता, त्यानं पण तुमचं उत्तर येणार आहे, पण तुम्ही 5 ते 10 सेकंदामध्ये जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर फक्त एकक स्थानचा अंक बघा, कारण का 7 8 56, 6 प्लस 1 7 म्हणजे एकक स्थानी काय असलं 7 असलेला माझा ऑप्शन असणार आहे, असं तुम्ही 5 सेकंदामध्ये फुकून टाकू शकता, आहे की नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे झालं तुमचं उत्तर. आता नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे बघा, 4 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, कोडिंग डिकोडिंग किंवा सांकेतिक भाषा आपण त्याला म्हणूया. त्या सांकेतिक भाषेवरचा हा क्वेश्चन आहे. आता एका सांकेतिक भाषेत बायरला CSZCS असे लिहितात आणि चाइल्डला DFJJE असे लिहिले जाते. त्याच भाषेत डेथ कसे लिहाल असं आपल्याला सांगितलं त्यांनी. हे दोन आपल्याला डिकोड करायचे आहेत आणि त्याचा यूज करून आपल्याला डेथ डिकोड करायचा बघा. कसं करूया आपण ह्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा लिहून घेऊया इथं बायर, BUYER, राईट. बायर, बायरला काय म्हणले बघा, CS, त्यानंतर आहे तुमचं झेड, CSZCS असं म्हटलंय बघा त्यांनी, राईट. आता नंबर टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. B चा नंबर आहे 2, U चा नंबर आहे 21, Y चा नंबर आहे बघा 25, E चा नंबर आहे 5, R चा नंबर आहे तुमचा 18, राईट. C चा नंबर आहे बघा 3, S चा नंबर आहे 19, Z चा नंबर आहे 26, परत C चा नंबर 3 आणि S चा नंबर आहे तुमचा इथं 19. आता बघा काय आकडे लिहिल्यानंतर आपल्याला समजून जाते, त्याने 2 दिले, त्यातलं एकच डिकोड करा, फक्त एक डिकोड करा, तुम्हाला समजून जाते काय विषय आहे तो. आता ह्याच्यामध्ये बघा 2चं 3 व्हायला लागले, म्हणजेच काय व्हायला लागले, 2चं 3 कसं होऊ शकते, प्लस 1 झालं, इथं प्लस 1 झालं. आता 21चं 19 होतंय, म्हणजेच काय व्हायला लागले बघा, इथं -2, +1 -2, राईट. इथं पण बघा 25चं 26 झाले, म्हणजेच काय झालं बघा, इथं +1. इथं बघा काय व्हायला, सेम 5चं 3 होते म्हणजेच -2 होते, 18चं 19 होते म्हणजेच काय होते बघा, +1. म्हणजे सिरीज काय बघा, +1 -2, +1 -2, +1. आता आपल्याला डेथ डिकोड करायचं आहे, डेथ डायरेक्ट. चाइल्डचं पण सेम तेच असणार आहे, लॉजिक सेमच असते. आता डेथ DEATH, आता डेथला आपण डिकोड करून घेऊया. आता ह्यांचे नंबर लिहा. D चा नंबर तुम्हाला माहिती आहे किती आहे, 4 आहे. E चा किती आहे बघा, 5 आहे. A चा 1 आहे, T चा 20 नंबर आहे आणि H चा नंबर आहे 8. आता +1 -2 ही सिरीज, +1 -2 प्रत्येकाच्या मध्ये करत जाऊया आणि आपला आन्सर कसं येते ते आता आपण इथं काढूया बघा. +1 -2 +1, 4 आणि 1 किती, 5 आणि 5 वाला कोणता अक्षर आहे बघा तुमचं इथं, E. 5 वाला कोणता अक्षर आहे बघा इथं, E. तुम्हाला E बघायला मिळते. नंतर बघा -2, 5 मधनं 2 गेले 3 आले आणि 3 वाला कुठला आहे बघा, C. तुमचं उत्तर आलंय बघा इथं, ओके. तरी पण आपण चेक करूया. एक पर्याय क्रमांक 1 +1, 1 आणि 1 किती, 2 आणि 2 वाला कुठला आहे बघा तुमचं इथं, B. परत बघा -2, 20 -2 म्हणजे काय तुमचं 18 आणि R वाला आहे बघा, राईट. आणि परत +1 म्हणजे 8 आणि 1 किती, 9 आणि तुमचं उत्तर इथं I, ECBRI, ओके. हे झालं तुमचं उत्तर. पण आपलं दुसऱ्या ह्यालाच उत्तर आलेलं, पण तरी पण तुम्हाला सोडून द्यायचं म्हणून मी सगळं सोडून दिले. असं 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्ही काय करू शकताय, इथं 2 दिल्यात, 2 डिकोड करत बसू नका, एकच डिकोड करा. त्याचं जे काही लॉजिक आहे त्या लॉजिकचा वापर करून तुम्ही काय करा, दुसरा जो काही शब्द आहे तो पडदिशी काय करा, डिकोड करून टाका. +1 -2, +1 -2 इथं वापरा. त्यासाठी तुम्हाला नंबर माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे बघा. एकदम सिंपल वेने तुम्ही काय करू शकता, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय.
पुढचा बघा 5 नंबरचा क्वेश्चन आहे. परत संख्या मालिका अत्यंत महत्वाचा आहे बघा. ओके, त्याचं लॉजिक तुम्हाला समजणं एकदम महत्वाचं आहे, कारण का प्रत्येक कुठली पण एक्झाम घेऊया त्याच्यामध्ये संख्या मालिकेचा 100% क्वेश्चन असणार म्हणजे असणार आहे. आता बघा खालीलपैकी कोणती संख्या दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. आता ही तुम्हाला क्वेश्चन दिलाय, याच्यामध्ये कुठली संख्या येईल आपल्याला सांगायचं आहे बघा. हे 4 ऑप्शन आहे तुमचे. आता 7 चं 17 झाले. ओके, पण जरा पुढे जाऊया. इथे क्वेश्चन मार्क आहे. 137 बघा किती व्हायला लागले, 407 आणि 407 डायरेक्ट किती व्हायला लागले बघा, 1217 व्हायला लागले. म्हणजेच काहीतरी गुणाकारच्या रिलेटेड आहे. बेरीज वजाबाकी झाली तर एवढं हे होऊ शकत नाही. ओके, बेरीज वजाबाकी मध्ये थोडं मागं पुढे होते, पण इथं बघा 400चं 1200 होते म्हणजे काहीतरी हे 400चं 1200 केव्हा होईल बघा, म्हणजे 4 त्रिकम 12, 7 बाजूला काढून टाका ते 4 त्रिकम 12. आता 407 गुणिले 3 करा. 407चं कसं पुढे करा, 400 आणि 7, 4 त्रिकम 12 आणि 7 त्रिक 21 म्हणजे 1221. पण इथे दिलेले 1217 म्हणजे 1217 कधी येऊ शकते बघा, 1221 मधनं तुम्हाला काय करायला वजा करायला पाहिजे, 4 वजा करायला पाहिजे. 407 गुणिले 3 1221 वजा 4 म्हणजे 1217. आपण ते लॉजिक इथे लावून बघूया कसं. बघा इथं 407 आले, 130 आणि 7 करा. 137 म्हणजे काय, 130 आणि 7, 13 त्रिक 39 म्हणजे 390 आणि 7 त्रिक 21, 390 आणि 21 म्हणजे तुमचं किती ते 411. 411 वजा काय केले, 4 केले म्हणजे 407 आले. म्हणजेच तुमचं लॉजिक तुम्हाला समजलं की गुणिले 3 आणि काय बघा इथं वजा 4, सेम गुणिले 3 वजा 4, गुणिले 3 वजा 4, 137 त्रिक किती येते, 411 येते, वजा 4 केलं 407. सेम लॉजिक आपल्याला इथं फॉलो करायला पाहिजे. म्हणजेच गुणिले 3 वजा 4, सेम लॉजिक इथं गुणिले 3 वजा 4, गुणिले 3 वजा 4. इथं पण बघा 7 त्रिक 21, 21 वजा 4 किती आलं तुमचं इथं 17. मग इथं पण 17 त्रिक 51, 51 वजा 4, 51 वजा 4 म्हणजे किती उत्तर आलं तुमचं इथं 47 आणि 47 झालं तुमचा आन्सर. पर्याय क्रमांक 2. असं तुम्ही काय करू शकता, 5 ते 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला ते लॉजिक समजणं महत्वाचं आहे. ओके, शेवटच्या संख्येकडे बघा जरा. ओके, इथनं तुम्ही ह्या साईडला येऊ शकता, कारण का इथं एकदमच संख्या वाढल्यात, तुम्हाला समजते की काहीतरी गुणाकार आहे आणि तुम्ही काय करू शकता, एकदम हा क्वेश्चन 5 ते 10 सेकंदामध्ये सोडवू शकता. राईट. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, 6 नंबरचा क्वेश्चन एकदम महत्वाचा. याच्यामध्ये विधान आणि अनुमान आहेत आणि विधानांच्या वरनं डायग्राम ड्रॉ करायची असत्या, अनुमानांच्या वरनं ते आन्सर बरोबर आहे का नाही ते चेक करायचं आणि खाली पर्याय बघा कोणतं कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे हे तुम्ही ह्या पर्यायाद्वारे काय करू शकता, चेक करू शकता बघा. ओके, तर्क आणि अनुमान ह्या टॉपिकवरला हा क्वेश्चन आहे, अत्यंत महत्वाचा. काही कोबी खडक असतात. पहिलं विधान बघा, डायग्राम ड्रॉ करूया आपण. काही कोबी खडक असतात. काही कोबी खडक असतात. आता काही डायग्राम तुम्हाला माहित आहे कशी काढायची ते. काही कोबी खडक असतात असं आपण ड्रॉ करूया. काही कोबी काय आहेत बघा, खडक. काही कोबी खडक असतात. काहीचे डायग्राम असे सॉल्व्ह करायचे. थोडा ह्याच्यातला भाग ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यातला भाग ह्याच्यामध्ये गेला पाहिजे. सर्व खडक चाके आहेत. सर्व खडक चाके आहेत. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा, सर्व खडक चाके आहेत ह्याच्यामध्ये टाका. सर्व खडक काय आहेत बघा इथं, चाकी. म्हणजे सर्व जे काही खडक आहेत ते चाके आपल्याला बघायला मिळतात. आणि तिसरी काय म्हणते बघा, कोणतीही चाक काय नाही, कात्री नाही. कुणाकुणाचं भांडण आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ते कसं काढायचं बघा इथं कोणतेही चाक काय नाही, कात्री नाही. म्हणजे कात्रीचं आणि चाकाचं भांडण आहे. सेम मग खडकाचं आणि कात्रीचं भांडण असणार आहे. खडक कात्रीमध्ये अजिबात जाणार नाही बघा. राईट. आता बघा आपण निष्कर्ष चेक करूया याच्यामध्ये. सर्व कोबी चाके आहेत. सर्व कोबी चाके आहेत का, हे कोबी आणि हे चाके आहेत. सर्व कोबी चाके आहेत का, अजिबात नाही. काही कोबी चाके आहेत, कारण सर्व कोबी चाके आहेत का, अजिबात नाही. म्हणजे हे माझं काय 100% रॉंग आहे. पहिलं जे काय ते काय माझं चुकीचं आहे. 2 नंबर बघा, काही खडक हे चाके असतात. काही खडक चाके आहेत का, आहेत. सर्वच्या सर्व खडक चाके आहेत. मग काही खडक चाके असणार आहेत का नाही, एकदम बरोबर आहे. सर्वचे सर्व खडक काय आहेत, चाकांच्या मध्ये आहेत ना. मग काही खडक चाके असतात असं म्हटलंय, म्हणजे ते काय असणार आहे तुमचं बरोबर आहे. सर्व खडक चाके आहेत, मग काही खडक चाके असणारच आहेत, काय की नाही सांगा बघा. म्हणजे हे तुमचं काय एकदम बरोबर आहे. 3 नंबरचं काय म्हणते बघा, काही चाके कात्री नसतात. काही चाके काय नसतात बघा, कात्री नसतात असं म्हणते. सर्वच्या सर्व चाकं कात्रीत अजिबात जाणार नाहीत. ओके, मग काही चाके कात्री नसतात, काही चाके काय नसतात, कात्री नसतात, हे म्हणणं काय एकदम बरोबर आहे बघा. ओके, कारण का कात्रीचा आणि चाकाचा काहीच संबंध नाही. मग इथं काय स्टेटमेंट आहे बघा, काही चाके कात्री नसतात. सर्वच्या सर्व चाकं कात्री अजिबात नसणार आहेत किंवा तिकडे जाणारच नाहीत. म्हणजे काही चाके काय नसणार आहेत, कात्री नसणार आहेत. हे तुमचं बरोबर आहे. म्हणजे 2 आणि 3 बरोबर आहे. कुठे दिसते बघा तुम्हाला 2 आणि 3 बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे झालं तुमचं असं उत्तर. ओके, तुम्ही काय करू शकताय, बरोबर तर्क आणि अनुमानचा वापर करून तुम्ही हे सॉल्व्ह करू शकताय बघा. ओके, तर हे एक अत्यंत महत्वाचं टॉपिक आपल्याला इथं बघायला मिळते. पुढे नेक्स्ट 7 नंबरचा क्वेश्चन आहे. हा एक व्हेन डायग्रामवरचा क्वेश्चन आहे बघा. ओके, एकदम सिंपल असते. थोडा तुम्ही तर्क लावू शकताय आणि त्याचं तुमचा आन्सर येऊन जाते बघा याच्यामध्ये. खालीलपैकी खालील वर्गांमधील संबंध उत्तम प्रकारे स्पष्ट करणारी व्हेन आकृती निवडा. ह्यातली कुठली आन्सर आपलं बरोबर आहे किंवा कोणती व्हेन आकृती बरोबर आहे ते आपल्याला इथे निवडायचं बघा. आपला क्वेश्चन बघा इथं आहे, वाहतूक, बस आणि विमान.
आता बस आणि विमान हे काय वाहतुकीसाठी आपण वापरतोय. ओके, बस कशावरून जाते बघा, रस्त्यावरून जाते. विमान हे आकाशातून जाते. पण बस आणि विमान हे कसं काय, दोन्ही पण वाहतुकीची साधनं आहेत. दोन्ही पण कशामध्ये येणार बघा, वाहतुकीची साधनं आहेत. राईट. म्हणजे पर्याय क्रमांक मला 2 दिसतोय. हे आपलं वाहतुकीचं साधन आहे. बस वेगळे आणि विमानाचा मार्ग वेगळा आहे. हाय की नाही सांगा बघा. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं आन्सर आहे. पण दोन्ही बस आणि विमान हे काय आहे बघा, वाहतूक सेवा आहे. हाय की नाही सांगा बघा. म्हणजे ते आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचं बघा, ह्याच्यामध्ये फासा या टॉपिकवरचा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. आता बघा, एका फाशाच्या दर्शनीवर डी, एक्स, ए, एन, आर आणि ई या अक्षरांनी चिन्हांकित केलेले आहेत. तर एच्या विरुद्ध बाजूस कोणता दर्शनी भाग आहे? म्हणजेच काय काढायचं तुम्हाला, एच्या विरुद्ध कोणता अंक येईल हे आपल्याला इथे काढायचं, किंवा कोणता अक्षर येईल आपल्याला काढायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा 2 फाशांचं कंपॅरिझन करूया ह्याच्यामध्ये आपण. आता ह्याच्यामध्ये काय दिसते कॉमन बघा, इथं ई कॉमन आहे आणि इथं पण काय दिसते तुम्हाला बघा, इथं ई कॉमन आहे. आता ह्याला क्लॉकवाईज फिरूया आपण पहिल्या फाशाला. मग काय म्हणणार बघा, ई. ई नंतर काय येते बघा तुमचं इथं, ई नंतर येते एन आणि एन नंतर काय येते बघा, एन नंतर येते तुमचं आर. सेम ह्याला पण आपण ई पासून क्लॉकवाईज फिरूया. इथं पण लिहूया तुम्ही ई. ई नंतर काय येते बघा क्लॉकवाईज फिरवायला, ई नंतर येते डी आणि बघा डी नंतर काय येते बघा क्लॉकवाईज फिरवल्यानंतर ह्याला एक्स. म्हणजे एनच्या विरुद्ध डी येणार आहे तुमचं, आरच्या विरुद्ध एक्स येणार आहे. पण तिने काय विचारलं, एच्या विरुद्ध कोणता अंक येईल, हाय का नाही सांगा बघा. आता ईच्या विरुद्ध येईल का, नाही. मग राहिला कुठला इथं ए. म्हणजेच काय येणार बघा, एच्या विरुद्ध काय येणार बघा तुमचं इथं ई. म्हणजेच पर्याय क्रमांक काय येणार, पर्याय क्रमांक 1 हे झालं तुमचं उत्तर ह्याच्यामध्ये. हाय का नाही सांगा. ईच्या विरुद्ध येईल का, अजिबात नाही. मग राहिलंय कुठलं, फक्त ए राहिलाय आणि ए काय झालं तुमचं इथं आन्सर झालं. एनच्या विरुद्ध विचारलं असतं डी आलं असतं, आरच्या विरुद्ध विचारलं असतं तर एक्स झालं असतं. राईट. एक अंक कॉमन धरायचा आणि त्याला क्लॉकवाईज फिरवायचं आणि ते लिहायचं. आणि कशाला काय विरुद्ध आहे तुम्ही काय करू शकताय, 5 ते 10 सेकंदामध्ये सांगू शकता बघा, काहीच अवघड नाही. त्यानंतर पुढचा 9 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. ह्याच्यामध्ये JOSTLED या शब्दातील प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णमालेप्रमाणे लावल्यास किती अक्षरांची जागा बदलणार नाही. म्हणजे एबीसीडी अल्फाबेटनुसार लावायचं आपल्याला ते लिहून, आणि किती अक्षरांची जागा बदलणार नाही आपल्याला काय करायचं इथं सोडवायचं बघा. पहिल्यांदा लिहून घेऊया आपण ते JOSTLED. आता हे आपण लिहून घेतलं. आता ह्याला इंग्रजी क्रमानुसार आपल्याला इथं लावायचं. आता पहिल्यांदा काय येणार बघा ह्याच्यामध्ये, पहिल्यांदा ह्याच्यामध्ये येते आपलं अक्षर डी येते बघा, ABCD. डी नंतर आपलं येणार इथं ई, ABCD. त्यानंतर काय येते बघा, त्याच्यानंतर येणार तुमचं इथं जे, आहे का नाही, हे जे येणार बघा, ABCDEFGHIJ. त्याच्यानंतर बघा के, एल येणार बघा. त्यानंतर कुठलं आलं तुमचं इथं एल. एल नंतर काय होतं येणार बघा तुमचं इथं ओ. ओ नंतर येते तुमचं एस आणि एस नंतर काय येणार बघा इथं टी. आता तिने काय विचारले, किती अक्षरांची जागा बदलणार नाही. ओके, कुठल्याची जागा, सगळ्यांची जागा बदलल्या, प्रत्येकाची जागा. डीच्या खाली टी आले, ईचं एस झाले, एलच्या ओ आले, टीच्या एल झाले, एसचं जे, ओचं ई आणि जेचं डी झाले. प्रत्येक अक्षराने काय बदलल्या, जागा बदलल्या. म्हणजेच कुठलंच अक्षर जागेवर नाही. म्हणजेच काय झालं बघा इथं 0 तुमचं उत्तर आले. किती अक्षरांनी जागा बदलली नाही, सगळ्यांनी जागा बदलल्या. म्हणजेच काय झालं, उत्तर काय आलं तुमचं इथं 0. असं तुम्ही काय करू शकता, ह्या सिंपल पर्यंत सॉल्व्ह करू शकता क्वेश्चन. आता यात नेक्स्ट बघा, एका सांकेतिक भाषेत हे तुम्हाला दिले, ए प्लस बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे, ए मायनस बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत, ए गुणिले बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे, ए भागिले बी म्हणजे ए ही बी ची आई आहे. जर तुम्हाला दिले ए भागिले बी अधिक सी गुणिले डी वजा ई असे असल्यास ए चे डी शी नाते काय, हे आपल्याला इथं सॉल्व्ह करायचं आहे. 4 पर्याय दिलेत आपल्याला. आता पहिल्यांदा आपण डी कोड करत जाऊया बघा ह्याच्यामध्ये. ओके, नातेसंबंधावरती क्वेश्चन आहे आणि त्यात कोडिंग डिकोडिंग टाकलंय आपल्याला आणि ते सॉल्व्ह करायचं. आता ए भागिले बी, आता बघा तिथं भागिले म्हणजे काय म्हणले बघा इथं, ए भागिले बी म्हणजे ए ही बी ची आई आहे. आपण डायग्राम ड्रॉ करूया. ए काय आहे, आई आहे कुणाची, बी ची. ओके, ए ही बी ची आई आहे, आईवरती, आणि मुलगा आहे का मुलगी आहे ते माहित नाही, पण ए ही काय झाली इथं आई झाली, ए ही बी ची आई आहे. आता पुढे काय म्हणते बघा, बी प्लस सी, प्लस काय आहे कुठं, ए प्लस बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे. मग बी ही कुणाची बहीण आहे, सी ची. मग बीचं जेंडर फिक्स झालं, बी ही कुणाची बहीण आहे, सी ची. प्लस म्हणजे बहीण. आता गुणिले म्हणजे काय, सी गुणिले डी. ए हा बी चा भाऊ आहे, मग सी हा कुणाचा भाऊ आहे, डी चा. सी हा कुणाचा भाऊ आहे बघा इथं, डी चा. मग सी चं जेंडर फिक्स झालं, सी हा भाऊ आहे डी चा. राईट. आणि त्यानंतर बघा मायनस, डी मायनस सी. मायनस म्हणजे काय म्हणते बघा, ए हे बी चे वडील आहेत, मग डी हे कुणाचे वडील आहेत, ई चे. डी हे कुणाचे वडील आहेत, ई चे वडील आहेत, डी. आणि आपल्याला इथे काय विचारलंय बघा, ए चे डी शी नाते काय. ए जो आहे किंवा ए जी आहे ती डी ची कोण आहे, तर ए जी आहे ती डी ची आई आहे बघा. कोण आहे इथं,
आई आहे, कारण का ही बनी भावंड आहेत सगळी आणि त्यांची कोण आहे, ही आई आहे. जी काही बी ची आई आहे ती सी ची पण आई असणार आहे आणि डी ची पण आई असणार आहे. म्हणजे इथं काय येते बघा तुमचं पर्याय क्रमांक 2 ए ची डी शी काय नाते, तर ए जी आहे ती डी ची कोण आहे इथं आई आपल्याला बघायला मिळते. असं तुम्ही काय करू शकताय, एकदम सिंपल वेने कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, अजिबात घाबरून न जाता सिंपल प्रत्येक अक्षर जे आहे ते वरती बघायचं, डिकोड करायचं आणि त्यानंतर तुमचं इथं आन्सर आहे बघा. पुढचा क्वेश्चन आहे बघा 11वा, मालिका पूर्ण करायच्या इथं. आता ही मालिका पूर्ण करण्यासाठी बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला किती अंक आहेत किंवा किती अक्षर आहेत ते पहिल्यांदा मोजायचं. अक्षर असू शकतात, अंक असू शकतात, त्याच्यानंतर डायग्राम्स वगैरे असू शकतात. हाय की नाही सांगा बघा. पहिल्यांदा मोजून घ्यायचं आहे. पहिल्यांदा मोजून घ्यायचं किती आहेत बघा आपण, 5, त्यानंतर 10, 15 आणि 20. ओके, 20 आहेत. 20 जर असेल तर तुम्ही काय करू शकताय, 20 जर असतील तर 20 काय करू शकताय, 5 गुणिले 4. 5 चे 4 गट करा किंवा 4 चे काय करा, 5 गट करा, तरी तुमचं उत्तर येणार आहे बघा. इथं आपण काय करूया बघा, इथं ह्याच्यामध्ये 5 चे गट करूया. 5, त्यानंतर बघा इथं 5, त्याच्यानंतर इथं 5 आणि 5. ओके, 5 गट केले. आता इथं शेवटचं अक्षर कोणतं आहे बघा, टी आहे. इथं पण शेवटचं अक्षर कोणतं आहे, टी आहे. इथं पण शेवटचं अक्षर टी आहे, म्हणजे आपलं बरोबर आहे. राईट. इथं बघा पहिलं अक्षर कोणतं आहे, इथं ओ आहे. इथं पण पहिलं अक्षर ओ आहे आणि इथं पण पहिलं अक्षर ओ आहे. म्हणजे जे आपण 5 गट केलेत ते आपलं बरोबर आहे. जर आपलं 5 बरोबर आलं नसतं तर आपण काय केले, 4 चे गट केले असते. राईट. आता पुढे जाऊया आपण ह्याच्यामध्ये. आता पहिलं अक्षर कुठलं आहे बघा, ह्याच्यामध्ये ओ आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पहिलं अक्षर लिहून घेऊया, ओ. त्यानंतर बघा शेवटच्या ह्याच्यामध्ये बघा ओ के एल, तिसरं अक्षर कोणतं आहे बघा, एल. म्हणजे काय सिरीज आहे आपली, ओ के एल यू टी. सेम इथं ओ के एल यू टी, ओ के एल यू टी आणि ओ के एल यू टी. ओके, आता जे आपण काय काय भरले ते आपण इथे लिहून घेऊया. काय काय भरले बघा, ओ भरले, 2 नंबर एल भरले, त्यानंतर के भरले, परत एल भरले, सॉरी ओ एल के भरले, त्यानंतर आपण इथं यू भरले बघा, परत काय भरले, के, परत एल, परत यू आणि टी. आता कुठे दिसते बघा, ओ एल के, ओ एल के यू के एल यू टी. म्हणजेच कुठे दिसते बघा, ते पर्याय क्रमांक 4 ओ एल के यू के एल यू टी, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे झालं तुमचं उत्तर. असं तुम्ही काय करू शकता, एकदम सिंपल वेनं कॅल्क्युलेट करू शकता बघा. ओके, याचं गट पाडणं एकदम अत्यंत महत्वाचं आहे. गट पाडा आणि त्यानंतर तिथं प्रॉपर अक्षर भरा तुम्ही, तुमचं उत्तर येते. आता इथं पझल दिल्या बघा, इथे याच्यामध्ये 7 लोक पी क्यू आर एस टी यू व्ही उत्तरेकडे तोंड करून सरळ ओळीत बसलेले आहेत. व्ही क्यूच्या लगेच उजवीकडे आणि आरच्या लगेच डावीकडे बसलेला आहे. पी हा आरच्या लगेच उजवीकडे आणि एसच्या लगेच डावीकडे बसलेला आहे. यू हा एसच्या उजवीकडे आणि दुसऱ्या स्थानावरती बसला आहे. यू हा ओळीच्या एका टोकाला बसला आहे. आता हे सेंटेन्स महत्वाचं आहे की यू हा ओळीच्या एका टोकाला बसलेला आहे. हे आपल्याला उत्तर मिळवून देईल आणि तिथनं आपण चालू करूया. ओके, बाकीचं काय कुठलं भरपूर हे आहेत, पण त्याच्यामध्ये यू हा ओळीच्या एका टोकाला बसलाय, म्हणजे ते उजवीकडे किंवा डावीकडे बसला असतात आणि त्याच्यावर आपण सोडवायला चालू करूया बघा आपण ह्याच्यामध्ये. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा, ह्याच्यामध्ये एक रेष घेतली आपण ह्याच्यामध्ये आणि किती लोक आहेत बघा, 7 लोकांना आपण ह्याच्यामध्ये बसूया आता. 1 2 3 4 5 6 7. आता 2 पॉसिबिलिटी घेऊन जाऊया. ही जी बाजू आहे ही डावी बाजू आहे आणि ही कुठली बाजू आहे बघा, इथं ही उजवी बाजू आहे. आता ह्याच्यामध्ये बघा यू ओळीच्या एका टोकाला बसलेला आहे. एक तर यू डाव्या टोकाला असेल किंवा एक तर यू कुठं असेल, तुमच्या उजव्या टोकाला असेल. ओके, पण ते कुठल्या टोकाला माहित नाही, आपण 2 पॉसिबिलिटी घेऊन जाऊया. त्याच्यानंतर यूच्या रिलेटेड आणि कोणतं वाक्य बघा, यू हा यशच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावरती बसलेला आहे. यशच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावरती. राईट. आता इथं आपण गेलो तर यशच्या उजवीकडे म्हणजे ह्या साईडला येणार बघा यू. मग इकडे कोण आहे का, नाही, म्हणजे ही पॉसिबिलिटी चुकीच आहे. राईट. तुम्ही इथं यश जर बसवलं असा तर यू कुठं झाला बघा, डाव्या साईडला येईल. ओके, त्यामुळे हे तर काय येणार नाही. काय वाक्य म्हणतंय, यू हा यशच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावरती, म्हणजे इथं यश जर घेतला, यशची उजवी बाजू कुठे आहे बघा, ही आपण म्हणतो ह्याला उजवी बाजू आहे की नाही सांगा. दुसरी यशच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलाय बघा, इथं यू बसलाय, म्हणजे यश इथे फिक्स झाला. आता पुढे जाऊया. इथं यश स्थानिक वाक्य बघा, याच्यामध्ये पी हा आरच्या लगेच डावीकडे आणि यशच्या लगेच पी हा आरच्या लगेच उजवीकडे आणि यशच्या लगेच डावीकडे बसलेला आहे. पी कुठे बसलाय बघा, ह्याच्यामध्ये आरच्या उजवीकडे आणि यशच्या डावीकडे. यशच्या डावीकडे कोण बसलाय बघा, इथं पी. पण आरच्या कुठे बसलाय, तो उजवीकडे. आरच्या उजवीकडे यशच्या डावीकडे कोण बसलाय, इथं पी बसलाय. राईट. उलट कर जावं, म्हणजे उलटे वाक्य वाचत जावं, म्हणजे तुमचा आन्सर बरोबर होईल. व्ही हा क्यूच्या
लगेच उजवीकडे आणि आरच्या लगेच डावीकडे बसलेला आहे. व्ही कुठं बसलाय बघा याच्यामध्ये, क्यूच्या उजवीकडे आणि आरच्या डावीकडे. आरच्या डावीकडे कोण बसलाय इथं, व्ही. पण क्यूच्या कुठं बसलाय तो उजवीकडे. क्यूच्या उजवीकडे आरच्या डावीकडे व्ही बसलाय. आता आपलं इथं सॉल्व्ह झालंय बघा. आता राहिलं कोण येतं, पी क्यू आर एस टी. तर इथं टी टाका. आणि काय विचारलंय बघा इथं शेवटचं, एस आणि यू मध्ये कोण बसलेला आहे. एस आणि यू मध्ये कोण बसलाय बघा इथं, एस आणि यू मध्ये टी बसलाय. आणि पर्याय क्रमांक 2 असा आपला झाला आन्सर. ओके, एकदम सिम्पल, पॅनिक न होता बरोबर जे प्रॉपर वाक्य आहे किंवा ते सेंटेन्स तुम्ही सेंटेन्सने काय करा, तुम्ही पझल सोडवायला चालू करा. तुमचं 100% उत्तर येणार आहे बघा. ओके, गोंधळात किंवा चुकीचं वाक्य जर घेतलं असेल तुमचं अजिबात उत्तर येणार नाही. तर यू हा ओळीच्या एका टोकाला बसलेला आहे, हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. त्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, ही पझल जी आहे ती डिकोड करू शकताय बघा. आता विद्यार्थी मित्रांनो आपला 13वा क्वेश्चन आहे बघा, कसं सॉल्व्ह करायचं ह्याच्यामध्ये. कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषेचा क्वेश्चन आहे. एका सांकेतिक भाषेत टीडी काय म्हटले बघा ह्याच्यामध्ये, टीडी टी ई डी आय. टीडीला काय म्हणले बघा ह्याच्यामध्ये, टीडीला म्हणले 11, राईट. त्याच्यानंतर एस यू सी बी व्ही ओ, एस यू सी बी व्ही ओ ह्याला काय म्हणले बघा ह्याच्यामध्ये 13 म्हणले. तर ह्याच्यामध्ये वाय एक्स जे आय ए झेड एल ह्याला काय म्हणले आपल्याला इथं सॉल्व्ह करायचं बघा. ह्याच्यामध्ये आता कसं सॉल्व्ह करायचं याच्यामध्ये बघा, हे जर आपण अंकांचं हे लिहिलं, ओके, हे जे काही अक्षर आहेत ह्यांचं आपण अंक लिहिलं, किती बघा, कितवा क्रमांकावरती हे 20, ह्याचा टीचा नंबर आहे 20, ईचा नंबर किती आहे बघा 5, डीचा किती आहे 4 आणि आयचा किती आहे बघा 9. 20 आणि 5 25 आणि 4 29 आणि 9 38, पण इथं 11 लिहिले म्हणजे लॉजिक काहीतरी वेगळं आहे. आता बघा कसं आहे, आपण ह्याच्यामध्ये थोडं असं करूया की थोडं लॉजिक वेगळं आहे, त्यामुळं ह्याचं किती बघा, किती अंक आहेत हे 4. 4 मध्ये 11 कसं येईल, +7 करा. 4 आणि 7 किती झालं तुमचं इथं 11. 4 आणि 7 किती आलं बघा तुमचं इथं 11, राईट. चेक करूया आपण याच्यामध्ये, इथं किती बघा, 3 आणि 3 6 आहेत बघा, अक्षर 6 आहेत, पण इथं किती आले बघा 13. परत 7 मिळूया आपण याच्यामध्ये, 6 आणि 7 किती झालं, परत 13 आलं. म्हणजेच जेवढे अक्षर असतील त्याच्यामध्ये 7 आपल्याला मिसळायला पाहिजे. इथं किती अक्षर आहेत बघा, 3 आणि 4 7 अक्षर आहेत, +7 करा. आणि 7 आणि 7 किती आलं बघा तुमचं इथं उत्तर 14. 7 आणि 7 14, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असं तुम्ही काय करू शकता, याला डिकोड करू शकता. प्रत्येक वेळेला अंक लिहून उत्तरीला असं नाही. ओके, तुम्ही थोडं वेगळं पण लॉजिक असू शकते, कारण का कोडिंग आणि डिकोडिंग ह्या टॉपिकवर हा क्वेश्चन आपल्याला इथं बघायला मिळते. त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, इथं डायग्रामच्या रिलेट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल. इथं त्रिकोण आहेत आणि त्रिकोणाच्या मध्ये जे काही संख्या लिहिल्या त्या संख्या कशा आल्यात हे आपल्याला काय करायचं, तर डिकोड करायचं आहे बघा याच्यामध्ये. आता कसं सॉल्व्ह करूया बघा ह्याच्यामध्ये. पहिल्यांदा तुम्ही बेरीज मारू शकताय, गुणाकार करू शकताय, भागाकार करू शकताय, भागिले 2 असेल, गुणिले 2 असेल. ओके, लॉजिक ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे. इथं बघा 8 आणि 7 15 आणि 5 20 यांची बेरीज जर मारली तर 20 येते, पण इथं 33 लिहिलंय, राईट. इथं पण बघा 17 आणि 7 23 वगैरे आहे, पण इथं 32 लिहिलंय, त्यामुळं काहीतरी वेगळं लॉजिक आहे. आता आपण ह्यांचं बघा, 8 पंचे 40, आपण काय करूया, वरच्या संख्यांचा गुणाकार करूया. 5 गुणिले 8, 8 पंचे किती आला बघा 40, पण इथं 33 लिहिलंय. ही जे काही खालची संख्या आहे त्यातनं आपण वजा करूया. खालची संख्या काय करूया, वजा करूया. म्हणजेच किती उत्तर आलं बघा तुमचं इथं 33. म्हणजेच लॉजिक आहे बघा, वरच्या जे काही 2 संख्या त्यांचा गुणाकार करायचा आहे आणि खालची संख्या त्यातून काय करायची, वजा करायची आहे बघा. इथं पण सेम. 7 सक्कम 6 गुणिले 7, 7 सक्कम किती आलं बघा ह्याच्यामध्ये 42, आणि खालची जी संख्या त्यातनं वजा करा. 42 वजा 10 किती आलं बघा तुमचं 32. म्हणजे लॉजिक आपण जे काही लॉजिक लावलंय ते एकदम करेक्ट आहे. आता पुढचं बघा, 5 गुणिले 9, 9 किती आला बघा इथे, म्हणजे 45, 9 45 आणि खालची संख्या जी आहे ती त्यातनं वजा करा. म्हणजेच किती आलं बघा तुमचं उत्तर ह्याच्यामध्ये 43 उत्तर आले. पर्याय क्रमांक 4 असं तुम्ही काय करू शकता, एकदम सिम्पल वेनं कॅल्क्युलेट करू शकताय. हे करण्यासाठी तुम्हाला लॉजिक लावणं महत्वाचं आहे बघा. बेरीज असू शकते, गुणाकार असू शकते, भागाकार असू शकते, फक्त ते तुम्ही ओळखून तुम्हाला तिथं सॉल्व्ह करता आलं पाहिजे कमी वेळामध्ये. पुढचं बघा 15 नंबरचा क्वेश्चन आहे. 15 नंबरचा क्वेश्चन आहे, 27 196 लिहिले तर 53 किती. इथं लॉजिक लावणं महत्वाचं आहे. 27च्या पाड्यामध्ये 196 कुठं आहे का, तर अजिबात नाही. तर इथं बघायला गेलं तर 196 आहे ती वर्ग संख्या बघा. ही जी संख्या आहे ती काय आहे, तुमची वर्ग संख्या आहे. पण ती कुणाचा वर्ग आहे, 14चा वर्ग आहे. इथं बघा 2 आणि 7 आहे. इथं काय बघा, इथं 2 आणि 7, मग 2 गुणिले 7 करूया आपण. इथं 2 गुणिले 7 किती बघा, इथं 14, ह्यांचा गुणाकार करा आणि त्यात 14चा वर्ग 196. म्हणजे हे लॉजिक आहे. म्हणजेच काय, ह्या ज्या 2 संख्या आहेत ह्यांचा काय करायचं, गुणाकार करायचा. पहिल्यांदा फक्त गुणाकार करून चालणार नाही, त्याचा काय करायला पाहिजे, परत तुम्हाला वर्ग करायला पाहिजे. मग तुमचं 196 उत्तर येते. सेम तेच लॉजिक आपण इथं लावूया. 5 गुणिले 3, 5 गुणिले 3 किती झालं बघा तुमचं 15, आणि 15चा करा वर्ग. 15चा वर्ग किती बघा 225, 15चा वर्ग 225. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे काय झालं तुमचं
उत्तर झालं असं तुम्ही काय करू शकता, एकदम सिम्पल वेनं हा प्रॉब्लेम आहे तो कॅल्क्युलेट करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला लॉजिक माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे. ओके, 5 ते 10 सेकंदामध्ये ओळखणं तुम्हाला महत्वाचं आहे. त्यासाठी ही जी काही वर्गसंख्या आहे ती तुम्हाला तोंडपाठ असणं महत्वाचं आहे. तरच तुम्ही काय करू शकता, इथं लॉजिक फाइंड आउट करू शकता. नाहीतर तुम्हाला अजिबात समजणार नाही बघा. ओके, भरपूर वेळ खायला क्वेश्चन, छोटा जरी दिसत असला तर भरपूर वेळ खाऊ क्वेश्चन आहे. ओके, तर इथं आपलं 15 क्वेश्चन आहेत ते आपल्या इथे संपलेले आहेत बघा. तर तुम्ही काय करू शकता, असं इझिली काय करू शकता, सॉल्व्ह करू शकताय. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ओके, हे जे काही असं सोडण्याचे टेक्निक आहेत ते तुम्ही काय करू शकता, 5 ते 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता बघा. ओके, आणि अशा टेक्निकसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. राईट.